तेल चांगलं तापल्यावर त्याच्यामध्ये राई टाकली आहे. राई तडतडली, आता जिरं टाकलं. ते चांगलं शिजू दिलं. त्यात मिरच्या टाकल्या, लसूण, आता कांदे ठेवायचे. त्याच्यात कांदे चांगले सोलून त्याचे दोन मधूनच तुकडे केलेले आहेत. टोमॅटो पण तसे धुवून घेतले, मग त्याला मधून दोन तुकडे केले आणि बघून घ्यायचे टोमॅटो वगैरे. तेलामध्ये जे असे ठेवायचे, सांभाळून करायचं. राई वगैरे अंगावरती जे हातावरती वर उडते, भाजणार नाही ती दक्षता घेऊन काम करायचं. हे बघा, असे टोमॅटो आणि कांदे अर्धे अर्धे कापलेले असे तेलामध्ये ठेवायचे आपण आणि त्याला आता झाकून ठेवूया. आता आपण झाकण उघडून बघूया. अरे वा, छानच शिजलं गेलंय. टोमॅटोचं थोडं पाणी सुटलंय. आता जेवढे आपले शिजले गेलेत ना टोमॅटो, त्याची बघा सालं किती छान पद्धतीने निघत आहे. अशी आपण सगळ्यांची सालं काढून टाकायची, सांभाळून करायचं. सगळ्या टोमॅटोची तर सालं काढून झाली आहे. बघा, छानपैकी तेलामध्ये ते भाजले गेले. टोमॅटो, कांदा, लसूण आणि आपण अगोदरच त्याच्यात राई आणि जिरं टाकलं होतं फोडणीला. आता आपण धना जिरा पावडर टाकतोय. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकायचं तुमच्याप्रमाणे, तुम्हाला जसं आवडतं. मग हळद कमी जास्त तुम्ही करू शकता. तिखट पण तुम्हाला जर तिखट आवडतं तर जास्त टाका मसाला, कमी आवडत असेल तर कमी टाका. कारण आम्ही हिरवी मिरची पण टाकली होती, त्यामुळे लाल मसाला आम्ही थोडा सांभाळून टाकलाय. मग गरम मसाला टाकायचा हवा तेवढा. आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये हिंग टाकूया. मीठ टाकूया चवीपुरतं. आता चवीपुरती थोडीशी साखर टाकायची, म्हणजे आंबट गोड छान लागते ही भाजी. चटणी म्हणू शकता, भाजी म्हणू शकता. आता याला सगळं एकजीव करायचं आणि चमचा किंवा असं मॅशर असेल ना, त्याने ह्याला असं मॅश करून घ्यायचं आणि चांगलं शिजू द्यायचं. म्हणजे आपली भाजी, चटणी जी बनाल ती तयार. भाजीला पण मॅश करून घेतलं ना, मग झाकण ठेवून थोडं शिजू दिलं. आता बघा, आपली भाजी तयार झाली आहे. भाजी म्हणा, चटणी म्हणा, टोमॅटो, कांदा सगळं आपण तेलामध्ये हे करून तेलामध्ये फ्राय केलेलं, म्हणजे मस्तपैकी भाजून घेतलं आणि त्याची चटणी बनवली टोमॅटोची. इतकी झटपट होते ना आणि छानच लागते, चविष्ट असते बघा ना. आणि आंबट गोड तिखट अशी छानशी चटणी आपली तयार झाली आहे. की तुम्ही भाताबरोबर, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता आणि चविष्टच आहे. आंबट गोड तिखट यम्मी. चला तर मग आता आपण ती जेवायला घेऊया.